ते पक्षे भिक्षे किती येतात माहिती तिकीट जातात त्यांच्या आता 3-3 आता तिकीट द्यायचं एकाला द्यावं लागेल ना. पाऊस लागा लागला का? अरे काही जण पावसात कशासाठी भिजत येत? निवडून यासाठी. आपण जातीसाठी भिजू. मग स्वार्थ कशा दे मग जात मोठी करणार. त्यांचा स्वार्थ कशा दे किती येते बोधारे एकदा येणारच नाही काय मग तो पावसात झोपीच नाही तर उन्हात झोप. आता मराठ्यात काहीच येऊन देत नसत कोणाचं. इथून पुढं यांचे झाले 3-3 त्यातले अर्धे येतात माझ्याकडे. ते म्हणतात त्याला तिकीट दिलं आमचं काय होईल. मला काय माहित तो काय होईल. ते म्हणतात मग जाऊ द्या. ते जर निवडून आलं ना 5 वर्ष आम्हाला वाट बघायला लागेल. त्याच्यापेक्षा तुम्ही दिलेलाच निवडून आणतो त्याला पडित होतोच आहे. त्यांच्यातच चुकलंय. तिकडे वाटायच्या आधी आपलं साधलं मग आपला गरीब माणूस द्यायचा. पण एक सांगतो हा एकच द्या. एकच द्या. आपल्या एका गाडीत 8 उमेदवार आहेत. एका गाडीत 8 फक्त ड्रायव्हर आणि चला चला बसा गाडीत म्हणणारे हे 2च नाहीत फक्त उमेदवार. नाही तर सगळ्या गाडीतले उमेदवार आहेत. कारण माझ्याकडे एक जण आलता तो म्हणला एवढे बार माझ्यावर ध्यान ठेवा मी पक्का निवडून येणार. म्हणला आमचं 29 तारखेला ठरणार आहे नंतर सांगू. ठीक आहे म्हणला. ते गेलं नुसतं गाडीत बसलं. 2-4 जण माघारी आले. ते म्हणले मग यापर्यंत ध्यान ठेवा बरं का मी येऊ शकतो. त्याच्याच गाडीतली तेव्हा मला त्याच्या गाडीत उभं आज तुम्ही बसून याचा अर्थ काय त्याच्या मागं नाही मी म्हणजे बघा नमुने मराठीचे. एक द्या एक. तुम्हाला जर मराठ्यांची शान वाढवायची असली मराठ्यांची शान जाऊ द्यायची नसली मराठ्यांची शक्ती वाढवायची असली आणि मराठ्यांचे पोर आणि जात जर प्रबळ पॉवरची बनवायची असली तर उमेदवार एक देणे का ताकदीनं निवडून आणा. आणि जर समाजाने एक दिला आणि 2-4-5-6 जण जर इच्छुक असावं नसावं या मताचा मी नाही. इच्छुक 100% असला पाहिजे. पण समाजात जर एक ठरेला त्याच्या बाजूने उभा राहिला पाहिजे. याला म्हणायचं जातवान मराठ्यांसाठी काम करणार. इच्छुक हे मराठा समाजाने समजा एक दिला तरी तो उभा राहिला याचा अर्थ असा होतो तू जातीसाठी लढत नाही तू स्वतःच्या स्वार्थासाठी लढायला लागला. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.